दिवस 6 क्रम एकाखाली एक लिहा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. जरासंध युद्ध. पहिला आहे जरासंध युद्ध. दुसरा मुद्दा द्वारका निर्मिती. द्वारका काय सर मला नाही कळलं. द्वारका निर्मिती. बलराम दादांचा विवाह. श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. भगवंतांचे अन्य 7 विवाह कथा. भगवंतांचे म्हणजे पहिला भगवंतांचा आणि रुक्मिणी श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. त्याच्या पुढचा मुद्दा भगवंतांचे अन्य 7 विवाह कथा. म्हणजे यात 7 कथा येतील. असे 8 विवाह झाले भगवंतांचे. भगवंतांचे 16,100 विवाह. भौमासुराचा उद्धार. क्रमाने भौमासुराचा उद्धार आधी आहे, मग त्याच्या बंदिवासात जे आहेत त्यांच्याशी भगवंतांचा विवाह झालेला आहे. या विवाहाच्या सगळ्या ज्या कथा आहेत या मूळ भागवतात सुद्धा 2दा आहेत, पण आपण त्या 6व्या दिवशीच घेणार आहोत. त्याचं पुनरावृत्ती अजिबात करायची नाही, कुठेही ती करत नाही. कधी कधी आहेत ते सांगतो तुमच्या माहितीकरता. एक परीक्षिताने प्रश्न विचारला की भगवंतांचे विवाह त्याच्याबद्दल मला सांगा, आणि म्हणून शुकदेवांनी हे सगळे विवाह कथन केले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला भगवंत आणि रुक्मिणी देवी हे सगळे पांडवांकडे गेले होते, तर त्यावेळेला द्रौपदी आणि इतर ज्या सगळ्या तिथल्या राण्या होत्या त्यांनी विचारलं की तुमचे विवाह कसे झाले हे आम्हाला सांगा. म्हणून प्रत्येक भगवंतांच्या ज्या राण्या आहेत त्या प्रत्येकीनं आपापला विवाह कसा झाला ही कथा पुन्हा सांगितलेली आहे. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी या सगळ्या विवाहांची पुनरावृत्ती झालेली आहे. पण आपण या ठिकाणी 6व्या दिवशीचा जो कथाभाग आहे त्याच्यात ते सगळे विवाह पूर्ण करणार. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद. या संवादापूर्वी किंवा या संवादानंतर भगवंतांचे जे पुत्र आहेत त्यांच्या सुद्धा विवाहांच्या कथा आलेल्या आहेत. म्हणजे ती जी ज्याला आपण म्हणतो वंशवेल भगवंतांची, त्या सगळ्यांच्या नाही पण त्यातल्या काही विवाहांच्या कथा आलेल्या आहेत. पण
त्या सगळ्यांमध्ये ज्याला आपण एखादी घटना घडणं किंवा कथाभाग म्हणून असा फारसा त्या ह्याच्यात किंवा ज्या पद्धतीने आपण कथांचे वर्गीकरण भागवतात केलं जातं, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, तर अशा भागात या काही कथा त्यांचा समावेश फारसा होत नाही. त्या केवळ भगवंतांचे वंशवेल आणि त्यांचा विस्तार या न्यायानं आलेल्या आहेत. त्यामुळे त्या कथा आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष कथा सांगतो त्यावेळेला उद्घृत करत नाही. देवर्षी नारदांनी, पुढचा मुद्दा घ्या, श्रीकृष्णांचा किंवा भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहणे, पांडवांचा राजसूय यज्ञ, पांडवांचा लिहिलं असेल किंवा पांडवांचे राजसूय यज्ञाचे आयोजन, काही एक करा, पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन. पुढचा मुद्दा जरासंध उद्धार. भगवंतांचे इंद्रप्रस्थाला जाणे, भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपाल उद्धार. शाल्व व दंतवक्र उद्धार. बलराम दादा तीर्थयात्रा गमन. बलराम दादा तीर्थयात्रा गमन. या ठिकाणी 6वा दिवस समाप्त होतो. काही ठिकाणी किंवा तुम्ही भागवतात जो वाचनाचा क्रम दिलाय त्या ठिकाणी भगवंत ज्या ठिकाणी इंद्रप्रस्थाला येतात त्याच ठिकाणी 6व्या दिवसाचा विराम दिलेला आहे. पुढे 1-2 कथा त्याच्यात फक्त म्हणजे राजसूय यज्ञ आणि दंतवक्र आणि शाल्व यांचा उद्धार या फक्त वेळेनुसार पुढे मागे तुम्हाला करता येतील. पण शक्यतो एवढ्या कथा 6व्या दिवशी पूर्ण व्हाव्यात, म्हणजे मग 7व्या दिवसाची थोडीशी पार्श्वभूमी वेगळी असते. कारण मुळात 7वा दिवसाची जी कथा आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भागवतामधली कथा जी आहे ती सुदामदेवांची कथा आणि त्याचबरोबर भगवंतांचं निजधाम गमन. हे 2 ज्याला आपण कळसाध्याय म्हणतो एखाद्या ग्रंथाचे, तर हे कळसाध्याय या 7व्या दिवशी येतात. मुळात 7व्या दिवशी एकतर निजधाम गमन आणि सुदामदेवांची कथा झाल्यानंतर आपली मानसिकता फार वेगळी असते त्या क्षणाला. याचं कारण आहे
आपण आत्तापर्यंत 6 दिवस ज्या तत्वाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत असतो त्या तत्वाच्या निजधाम गमनाचा उल्लेख झाल्यानंतर एक पोकळी निर्माण होते, ती झालेली आहे हे आपल्याला जाणवतं आणि त्याच्यानंतर आपण अधिक काही बोलू शकत नाही. जर तुम्ही भावनेनं या सगळ्याशी निगडीत असाल, तुमची ग्रंथाशी आणि त्या तत्वाशी जर तेवढी एकरूपता झालेली असेल तर तुम्हाला हे निश्चित जाणवतं. त्यामुळे मी तरी आत्तापर्यंत कधीही भगवंतांच्या निजधाम गमनानंतर पुढे काय आहे, तिथे 12 स्कंद सुरू होतो, तो कधीच सांगू शकलेलो नाही. कारण ती शक्ती म्हणजे त्या ठिकाणून गेल्याचं जाणवतं किंवा कमी झाल्याचं जाणवतं आणि आपल्यातून प्रामुख्यानं ती शक्ती, त्या शक्तीचा काही अंश कमी झाला किंवा ती तात्पुरती का होईना त्याच्यातनं थोडंसं अंतर पडलं हे अगदी तुम्हाला जाणवतं. त्यामुळे तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या अर्थानं. आणि आत्तापर्यंत जो सगळा 4था दिवस भगवंतांचं प्रगटीकरण, तो पाळणा बांधला आहे, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोवर्धन लीला, जसं आत्ता जयंतरावांनी उल्लेख केला की तो काय फेर धरून नाचतात किंवा ते जे सगळं मंगलमय वातावरण आहे, त्याच्यानंतर आपण सगळे विवाह बघणार आहोत आणि त्यानंतर लगेचचा दिवस जो आहे तो अशा पद्धतीचा निजधाम गमनाची कथा येते. त्यामुळे माझं पण तुम्हाला अशी विनंती आहे, माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आपण त्या मानसिकतेमध्ये नसतो, श्रोतेही त्या मानसिकतेमध्ये नसतात की पुढच्या कलियुगाचं वर्णन सगळं ऐकवावं, सांगावं आणि ते सांगण्याची गरज नाही, कारण आपण सगळे आत्ता अनुभवतो की ते काय कलियुग आहे. मार्कंडेयांची कथा येते, ती कथा मी तुम्हाला आधीच सांगेन. शेवटच्या दिवसांच्या कथेनंतर फार काही त्याच्यावरती आपण भरही देऊ नये. मार्कंडेयांची कथा सांगितली आहे भागवतामध्ये असं मी तरी आत्तापर्यंत कुठेही ऐकलेलं नाही. तुम्ही जर कुठे ऐकलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण कशा करता आली आहे ती कथा ते सुद्धा सांगेन. तेव्हा 7व्या दिवसानंतर फार म्हणजे 7व्या दिवसाचा जो कथाभाग आहे त्यात भगवंतांचं निजधाम गमन झाल्यानंतर श्रोत्यांची पण मानसिकता फार बदललेली असते आणि आपलीसुद्धा मानसिकता फार बदललेली असते. तेव्हा ती काळजी आपण सगळेजण घेणार आहोत. याच्याबद्दल कोणाला काही सांगायचं आहे म्हणजे त्या खरं तर विचारानेच मला आत्ता थोडंसं अवघड झालं आहे पुढचं बोलणं. मार्कंडेयांची कथा ऐकली आहे कोणी कधी भागवतामध्ये, आणि 7व्या दिवशी बऱ्याच ठिकाणी प्रसाद असतो म्हणजे महाप्रसाद, तर तो जर असेल तर त्या दिवशी थोडंसं अलीकडे अगदी 1-2 तासामध्ये सगळा कथाभाग संपवावा लागतो. त्या दिवशीसुद्धा भरपूर कथाभाग आहे, पण त्याची सगळ्याची आपण काळजी घेतलेली आहे. कथेमधलं तुमचं काही बुडणार नाही किंवा ग्रंथातल्या विषयाला स्पर्श केला नाही असं 7व्या दिवशी झालं नाही, असं होणार नाही. 7व्या दिवसात जो सांगणं क्रमप्राप्त आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे ती काळजी करू नका. मार्कंडेयांची कथा कोणी ऐकली आहे भागवत आत्ता? मी ऐकली आहे.